येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा 5 ऑक्टोबरचा भाग तुम्ही पाहत आहात. सुरुवातीला आपण पाहत आहोत जी नानांचं काही ऐकत नाही आणि ती त्या बायकांसोबत जायला तयार होते. तेव्हा शशिकला जीजीला म्हणते, मी पण तुमच्यासोबत येते, नाहीतर गावातली लोक माझ्या तोंडात शेण घालतील. मी आहे तुमच्यासोबत, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि सर्वजण तिथून निघून जातात. इकडे जय अण्णाला भेटायला येतो. अण्णा जयला म्हणतात, तुमची चिकाटी मानायला पाहिजे. रायाला सरळ करायला मला नाही जमलं, पण तुम्ही त्याला सुतासारखा सरळ करणार. तेव्हा जय अण्णाला म्हणतो, आज जे काही होईल त्यानंतर तो राहील असं मला तरी वाटत नाही. तेव्हा अण्णा हसतच म्हणतात, हां, याला म्हणतात गेम. अण्णा म्हणतात, बेमानी करायची पण धंदा इमानीत करायचा. जय अण्णाला म्हणतो, तुला जे काही विचारायचे ते आज विचार, मी सर्व तुला माझ्या मनातलं सांगेन. तेव्हा अण्णा जयला विचारतात, तुमचं टार्गेट काय आहे? जयला मंजिरीचा साडी घातलेला लूक आठवतो आणि तो अण्णाला म्हणतो, मंजिरी, मला मंजिरी हवी आहे. तेव्हा अण्णा जयला म्हणतात, त्या मंजिरीमध्ये माझा राया आडवा येतोय, त्याला आडवा करायचा. आता हा भिकारी जय अण्णाला म्हणतो, सण चालू झालाय, माझ्यासाठी मिठाईचा बॉक्स तयार ठेव. तो अण्णाला म्हणतो, आज रायाचा गेम होणार आहे, मिठाईचा बॉक्स जरा मोठा असू दे. किती नीच आहे ना हा जय, पोलिसामध्ये असूनही असे धंदे करतो. इकडे सर्व बायका गावभर रायाचं नाव घेऊन मोर्चा काढत असतात. इकडे मंजिरीला रायाला बाहेर काढल्याचं खूप दुःख होत असतं. ती मनातच म्हणत असते, मला माहिती आहे तू निखिलला नाही मारलंयस, माझा नाईलाज होता रे, तुला जर मी बाहेर काढलं नसतं ना तर पोलिसांनी तुला अरेस्ट केलं असतं. इकडे हवालदार आणि जय एकमेकांजवळ बोलत असताना राया तिथे येतो. तेव्हा जय रायाला अडवतो आणि जय रायाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो. राया जयला विचारतो, आज मला कोणत्या आरोपाखाली आत टाकतोस ते मला सांग. तेव्हा जय रायाला म्हणतो, तुझ्यासाठी आज जाणं बाहेर येणं हे नेहमीचंच आहे आणि गुंडाला अटक करायला कारण लागत नाही. तेव्हा राया जयला म्हणतो, मला इथे का आणलेस ते पटकन सांग, नाहीतर निघतो मी. आणि तू जर पर्सनल कारणामुळे माझ्यावर आरोप करत असशील ना तर ते चुकीचं आहे, तू ते करू शकत नाहीस. तरीसुद्धा तू केलंस आणि मला आत टाकलंस तर तुझी नोकरी खाऊन टाके ना मी. तुला त्या रायाचा इंगा माहीतच आहे, उगाच वर्दीच्या आड येऊन तुझी पावर दाखवू नकोस. आता जय रागातच रायाची कॉलर पकडतो आणि तो रागातच रायाला म्हणतो, मला हेकडी दाखवतोस. तेव्हा राया जयला म्हणतो, हे बघ, तुझं खरं रूप जगाला माहिती आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही, मी तुला चांगलाच ओळखतो. तेव्हा जय म्हणतो, हे बघ, तू एक फालतू सडकछाप गुंड आहेस, वकील नाही, आणि तू कायदा मला नको शिकूस. तू त्या रात्री काय गुण उधळलेस हे मला चांगलंच माहिती आहे, तरी ऐकायचंय का तुला? तू काय गुन्हा केलायस ते? जय रायाला सांगतो, गावाबाहेर एक पडीक जागा आहे, तिथे तू चमच्यानं घेऊन राडा केलायस हे मला चांगलं माहिती आहे. त्या निखिलवर हल्ला केलास, एवढंच नाही तर त्याच्या मित्रालाही तू मारहाण केलीस, म्हणून तुला इथे आणलंय. तेव्हा राया जयला म्हणतो, तू काहीही बोलशील आणि मी त्याला होकार देईन का? FIR बनवायला आधी गुन्हा दाखव, मग जो काही FIR बनवायचा ना तुला तो बनवत बस. आणि तू लाख मरशील त्या निखिलला मी मारलंय, पण मी म्हटलं पाहिजे ना मी त्याला मारलंय. तेव्हा जय म्हणतो, असं तुला वाटतंय, पण गावातल्या माणसांना असं वाटतंय की तू निखिलवर हल्ला केलाय. राया रागातच म्हणतो, तुला सांगितलं ना आपण नाही मारलं त्याला, आणि खोट्या आरोपामध्ये तू मला जेलमध्ये नाही टाकू शकत. तुला जर मला आत टाकायचं असेल ना तर सिद्ध करून दाखव, मारलेले पुरावे दाखव. राया वैतागून तिथून जात असतो. तेव्हा जय रायाला म्हणतो, अख्खं गाव तुला शोधतंय, आणि तो रायाला बायकांची व्हिडिओ दाखवतो. आता बघा प्रेक्षकांनो, हा जय किती नीच आहे. तो रायाला म्हणतो, माझ्याकडे तुझ्यासाठी एक डील आहे, मी तुला त्या बायकांपासून वाचवू शकतो, पण तुला एक काम करावं लागेल. तू कबुली दिलीस हे मी त्या बायकांना सांगेन आणि मग मी त्या बायकांना पाठवून देईन. तेव्हा राया जयला म्हणतो, जी मी चुकी केलीच नाही तो गुन्हा मी मान्य का करू? तेव्हा जय रायाला म्हणतो, तू जर हे केलं नाहीस ना तर त्या बायका तुझी दिंड काढतील आणि ती शिक्षा आयुष्यभरासाठी असेल आणि रायाबाईचा वायाबाई होईल. तेव्हा राया हसतच म्हणतो, राया म्हणतात मला, जिथं राया तिथं नो दया माया. आजपर्यंत यो राया कशालाच घाबरला नाही, जे समोर येईल त्याला तोंड द्यायला समर्थ आहे आपण, आणि जे काय होईल ना ते मी बघून घेईन. असं म्हणून राया तिथून निघून जातो. इकडे रुजिता मंजिरीला विचारते, तू रायासोबत असं का वागलीस?
तू सगळ्यांसमोर त्याचा अपमान केलास, त्याला इथून हाकलवून दिलंस. का केलंस तू असं? तेव्हा मंजिरी तिच्यापासून नजर चुकवते आणि तिला म्हणते, तू बघतेस ना निखिलची अवस्था काय झाली ते. तेव्हा रुजिता मंजिरीला विचारते, तुला काय वाटतं हे रायाने केलंय? रुजिता मंजिरीला म्हणते, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि मला सांग, तुला काय वाटतं हे रायाने केलंय? तुझा रायावर विश्वास नाही का गं? तेव्हा मंजिरी म्हणते, विश्वास आहे, पण माझं मन एक सांगतंय आणि जग एक सांगतंय. आणि आता जगाला खरं सांगायचं असेल तर त्यासाठी निखिलला शुद्ध यायला पाहिजे. दोघींचं बोलणं चालत असतं. तेवढ्यात निखिलला शुद्ध येते. आता मंजिरी लगेचच निखिलच्या जवळ जाते आणि त्याला पाणी देते. पाणी पिऊन झाल्यावर रुजिता निखिलला विचारू लागते, तुला काही आठवतंय का? म्हणजे तुझ्यावर हल्ला कोणी केला? तिथे राया होता का? निखिल आठवण्याचा प्रयत्न करतो. इकडे टिपिकल रायासाठी कपडे घेऊन येतो. तो रायाला म्हणतो, तुझ्या हाताने देवळामध्ये आरती आहे, चल बरं लवकर आपल्याला निघायचंय. पण राया विचार करत उभा असतो. टिपिकल त्याला हात लावताच राया जोराने त्याच्यावर ओरडतो. तो टिपिकलला म्हणतो, का बोंबलतेस? इथे आधीच डोकाचा भुगा झाला विचार करून, तुला काय सुचतंय रे? तेव्हा टिपिकल म्हणतो, तुझ्या मनात काय आहे ते सांगशील तेव्हा कळेल ना आम्हाला. तेव्हा राया टिपिकलला म्हणतो, त्या निखिलला हाणला ना त्याचाच विचार करत होतो मी. तेव्हा टिपिकल रायाला म्हणतो, ती जागा ना अण्णाची आहे. मला तर वाटते अण्णांनीच खाली करून घेतली असणार, दुसरं कोण कशाला करणार आहे? आता रायाला अण्णावरती संशय येतो आणि तो अण्णाला फोन लावतो. राया अण्णाला विचारतो, तुम्हाला मी सांगितलं होतं ना त्या शाळेबद्दल, तरीही तुम्ही ती जागा खाली का केली? तेव्हा अण्णा काही माहीत नसल्यासारखंच म्हणतो, खाली केली? कोणी केली? राया, मला खरोखरच माहिती नाही. त्या जागेचा मालक असेल ना, त्यानेच ती खाली करून घेतली असेल. फोन चालू असतानाच डंकी धावत तिथे येतो आणि तो रायाला म्हणतो, गावातल्या बायकांनी मोर्चा काढलाय आणि त्यांना कळलंय आज तू चौकातल्या मंदिरात आरती करणारस आणि मला वाटते तिथेच मोठा राडा होणार आहे. आज तू नको जाऊस आरतीला. डंकी रायाला म्हणतो, सगळ्या बायकांच्या पुढे जीजी उभी आहे. जीजीचं नाव ऐकून रायाला थोडा आश्चर्यच वाटतं. तेव्हा टिपिकल रागातच म्हणतो, आपण आरतीला जायचं आणि त्या मोर्चालाही उत्तर द्यायचं. गप्प बसायचं नाही आपण. मी सगळी पोरं गोळा करतो, दाखवून देऊ त्यांना कशाचा मोर्चा काढतायत. रायाबाईच्या विरोधात मोर्चा? आता राया टिपिकलला ओरडतो, हाणामाणा करायला ती दुश्मन आहे का आपली? अरे माऊली आहे ती, जीव तुटतोय तिच्या लेकासाठी. काय करणार ती? आणि तिच्यापासून लपून जायला राया काय भीत नाही. आणि त्या माऊलीवर हल्ला करायला राया इतका नीच नाहीये. आपण जीजीबरोबर बोलूया, तिला समजावून सांगूया, तिला नक्की कळेल. आपण जाऊया, आवरायला घ्या. आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे.